नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर. संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू व्हा. कोर्टाचे आदेश. तर संप मिटवण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना. सरकारसोबतची बैठक निष्फळ. तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. गणपती येतोय, लोकांना खरेदीला जायचंय, लोकांना अडचण होऊ नये, संप मागे घ्यावा. मुख्यमंत्री शिंदेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील, पण ऐन गणेशोत्सवात संप करू नये. उदय सामंत यांचं आवाहन. एसटी कर्मचारी संपात. पवार आणि ठाकरेंची लोक. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका. सरकारने एसटी संघटनांशी सकारात्मक चर्चा करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत. रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी. कोल्हापुरात भाजपला मोठा झटका. फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश. कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे सामना निश्चित. समोरच्या बाजूने महायुतीची ताकद. 5 वेळा आमदार, मंत्रीपद. पण आपल्याकडे पवार साहेबांची ताकद आणि कागलची जनता. कागलमध्ये यंदा 100% बदल होणार. समरजित घाटगेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं. समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवा. विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाहीत, तर हवं ते काम करण्याची संधी मिळेल. पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत. केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले. कागलकर ही लाचारी सहन करणार नाही. विधानसभेत त्यांना जागा दाखवा. शरद पवारांचं आवाहन. लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्यांचा विजय झालाय. समरजित घाटगेंच्या हाती शरद पवारांनी विकासाची तुतारी दिली. समरजित घाटगेंच्या प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. कोल्हापूर दौऱ्यात महायुतीच्या 3 नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. दादा गटाचे KP पाटील आणि AY पाटलांसह भाजपचे राहुल देसाई राधानगरीतून लढण्यासाठी इच्छुक. राजकारणात रंग बदलणारे, सरपटणारे प्राणी. आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचा आरोप. भाजपच्या नेत्या अमृता पवार भुजबळांविरोधात आक्रमक. फडणवीसांकडे भुजबळांची तक्रार करणार. निधीवर भुजबळांची मक्तेदारी आहे का? अमृता पवारांचा सवाल. तर अमृता पवारांकडून येवल्यातून निवडणूक लढण्याची तयारी. सांगलीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून काहीशी गटबाजी. यामागे भाजपचा हात. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप. अंतर्गत गटबाजीला भाजप खतपाणी घालत असल्याची टीका. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडूंमध्ये उद्या महत्वाची बैठक. पुण्यात होणाऱ्या बैठकीत 3ऱ्या आघाडीची चाचपणी होणार असल्याची माहिती. धुळ्यात मनसे नेते अमित ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. अमित ठाकरेंच्या धुळे दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी. कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा. पवारांचं आवाहन. मूर्तिकार जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची 7 पथकं तयार. 2 पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि 5 पथकं मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोव्यात तपासासाठी रवाना. मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू. तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा. जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना. तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरस्थितीची पाहणी करणार. बीडच्या परळीत दमदार पाऊस. कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून नुकसानीची पाहणी. तत्काळ पंचनामे करण्याच्या मुंडेंच्या सूचना. माजी मंत्री अमित देशमुखांकडून दुचाकीवर फिरून पूरग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त प्रत्येकी घरी 25,000चं अनुदान देण्याची मागणी. पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. आमदार भावना गवळींच्या प्रशासनाला सूचना. नुकसान भरपाईसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार. भावना गवळींची माहिती. अमरावतीत रवी राणांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार राणांची मागणी. जळगावच्या जामनेर तालुक्यात पूरस्थितीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी. तालुक्यातील 4 गावांना पुराचा फटका. जळगावच्या जामनेरमध्ये जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं. कपाशीसह इतर खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तर शेतकरी हवालदिल.
नांदेडच्या भोकर तालुक्यातील सुधा नदीपात्रात 2 तरुण वाहून गेले। दोन्ही तरुण भोकरच्या रेणापूर येथील रहिवासी। प्रशासनाच्या वतीने शोध कार्य सुरू। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील गांधीग्रामचं शिवलिंग मंदिर पाण्याखाली। महादेव अर्धे पाण्यात। पूर्णा नदीला पूर। अमरावतीतील पूर्णा बॅरेजचे दरवाजे उघडल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या जामनेर तालुक्यात कांग नदीच्या पुराच्या पाण्यामुळे शेवगा आणि पिंपरी गावाचा संपर्क तुटला। पाण्यातून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास सुरू। धुळे शहरातील पांझरा नदीवरील फरशी पूल पाण्याखाली। आठवड्याभरात पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या तापी नदीवरील शेडगाव बॅरेज प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले। सततच्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला। सध्या 1,20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौड गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतात गुडघाभर पाणी। पंचनामे करून थेट मदत देण्याची मागणी। परभणीच्या मानवतमधील रामपूरमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान। सोयाबीन पीक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल। 2 दिवसाच्या अतिवृष्टीनं परभणीतील नदी नाले तुडुंब। जायकवाडीच्या विसर्गामुळे गंगाखेडमध्ये गोदावरी नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊसाचे पीक भुईसपाट। मुसळधार पावसानं लातूरमध्ये अतोनात नुकसान। 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस। सोयाबीन आणि ऊस पिकांना फटका। कांद्याचे बाजारभाव 5,000 रुपयांच्या दिशेनं। कांद्याच्या बाजारभावात वाढ होताच नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात। लासलगावातून देशात कांदे पाठवण्याची लगबग सुरू। नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर मनसेचं ढोल बजाव आंदोलन। रस्ता दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक। पालिकेच्या गेटवर मडके फोडत आंदोलन। पुण्यातील सर्व नगर परिषदमधील संवर्ग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं आंदोलन। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सोय नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक। लासलगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। सामाजिक कार्यकर्त्यांच्या वारंवार हस्तक्षेपाविरोधात आंदोलन। आंदोलनामुळे रुग्णांचे हाल। शिर्डीमधील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचं आंदोलन। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आंदोलन। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी धरणगाव तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा। घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट होणे गरजेचं। मात्र प्रशासनाकडून ऑडिट कधी होणार? नागरिकांचा सवाल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दलानं काढला रूट मार्च। पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलातील जवानही मार्चमध्ये सहभागी। नांदेडच्या कुंचेली ग्रामपंचायतमधील महापुरुषांचे फोटो कचऱ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार। महापुरुषांच्या अपमान प्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मात्र अद्यापही कारवाई नाही। लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार प्रकरणी साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल। आरोपीनं पत्नीच्या नावाने भरले 30 अर्ज। आधार कार्डचा गैरवापर करून हजारो रुपये लुटल्याचा आरोप। जळगावच्या धरणगावात मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त रंगली खानदेशी केसरी कुस्ती दंगल। डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेंनी पटकावला खानदेश केसरी किताब।